हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. प्रश्न पहिला, निपुण भारत अंतर्गत मूल्यांकन कशावर आधारित आहे? ऑप्शन 1 परीक्षा गुण, 2 शिक्षकांची मते, 3 सतत व सर्वांगीण मूल्यमापन म्हणजेच CCE, 4 बोर्ड परीक्षा आणि 5 इंटरनेट आधारित चाचण्या. तर याचं करेक्ट उत्तर आहे निपुण भारत अंतर्गत मूल्यांकन हे सतत व सर्वांगीण मूल्यमापन यावर आधारित आहे. म्हणजे या निपुण भारत अंतर्गत मूल्यांकनमध्ये काय केलं जातं तर सतत व सर्वांगीण मूल्यमापन हे केलं जातं आणि हे यावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत अभियान कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? 1 महिला व बाल कल्याण मंत्रालय, 2 गृह मंत्रालय, 3 शिक्षण मंत्रालय, 4 आरोग्य मंत्रालय, 5 वित्त मंत्रालय. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 शिक्षण मंत्रालय. निपुण भारत अभियान हे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारतामध्ये पालकांची कोणती भूमिका आहे? 1 शाळा उभारणे, 2 केवळ आर्थिक मदत, 3 पाठ्यपुस्तक तयार करणे, 4 बालकाच्या शिक्षणात सहभाग आणि 5 नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 निपुण भारतामध्ये पालकांची त्या बालकांच्या शिक्षणामध्ये सहभाग असावी ही महत्त्वाची भूमिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत अभियान कोणत्या धोरणावर आधारित आहे? 1 आरोग्य धोरण 2020, 2 महिला सक्षमीकरण धोरण, 3 पर्यावरण शिक्षण धोरण, 4 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि 5 डिजिटल इंडिया धोरण. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 निपुण भारत अभियान हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या धोरणावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत अभियान कधी सुरू करण्यात आले? ऑप्शन 1 जुलै 2021, ऑप्शन 2 जानेवारी 2020, ऑप्शन 3 मार्च 2022, ऑप्शन 4 ऑक्टोबर 2019 आणि 5 मे 2023. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 निपुण भारत अभियान जुलै 2021ला सुरू करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? 1 विज्ञान शिक्षण वाढवणे, 2 डिजिटल शिक्षण देणे, 3 मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे, 4 संगणक शिक्षण वाढवणे आणि 5 उच्च शिक्षण सुलभ करणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 निपुण भारत या योजनेचा मुख्य उद्देश हा मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करणे हा आहे. पुढचा प्रश्न बघूया. निपुण भारतमध्ये कोणत्या वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित केले जाते? 1 0 ते 3 वर्ष, 2 3 ते 9 वर्ष, 3 10 ते 15 वर्ष आणि 4 16 ते 18 वर्ष, 5 5 ते 10 वर्ष. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 3 ते 9 वर्ष. निपुण भारतमध्ये 3 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, FLNचा पूर्ण अर्थ काय आहे? फुल लर्निंग नेटवर्क, 2 फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमरसी, 3 फंक्शनल लिटरसी अँड नंबर्स, 4 फ्री लर्निंग नेव्हिगेशन आणि 5 फास्ट लर्निंग नॉर्म्स. तर FLNचा पूर्ण अर्थ हा ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे, फाउंडेशनल लर्निंग अँड न्यूमरसी. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत अंतर्गत कोणती इयत्ता लक्षात घेतली जाते? ऑप्शन 1 इयत्ता 3री, ऑप्शन 2 इयत्ता 4थी, ऑप्शन 3 इयत्ता 5वी, ऑप्शन 4 इयत्ता 6वी आणि ऑप्शन 5 इयत्ता 10वी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 इयत्ता 3री. निपुण भारत अंतर्गत इयत्ता 3री ही लक्षात घेतली जाते. पुढचा प्रश्न, निपुण भारताचे अंतिम ध्येय काय आहे? 1 सर्वांना संगणक साक्षर बनवणे, 2 विद्यार्थ्यांचे करिअर घडवणे, 3 मुलांमध्ये मूलभूत वाचन व गणित कौशल्य विकसित करणे, 4 शाळांमध्ये इंटरनेट पोहोचवणे आणि 5 शिक्षकांना प्रशिक्षण देणे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 निपुण भारताचे अंतिम ध्येय
हे मुलांमध्ये मूलभूत वाचन व गणित कौशल्य विकसित करणे हे अंतिम ध्येय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत योजनेसाठी कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म वापरले जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, दीक्षा हे प्लॅटफॉर्म हे निपुण भारत योजनेसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून वापरले जाते. पुढचा प्रश्न बघूया. निपुण भारत अंतर्गत कोणती शिकवण प्रभावी मानली जाते? 1. पाठांतर आधारित, 2. एकतर्फी, 3. सहभागात्मक आणि अनुभव आधारित, 4. केवळ लेखी आणि 5. परीक्षा आधारित. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. निपुण भारत अंतर्गत सहभागात्मक आणि अनुभव आधारित शिकवण ही प्रभावी मानली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत अंतर्गत शिक्षकांची भूमिका कशी आहे? 1. फक्त पाठवाचक म्हणून, 2. निरीक्षक म्हणून, 3. सक्रिय मार्गदर्शक व मूल्यांकन करणारे, 4. प्रशासन आणि 5. पालकांशी संपर्क करणारे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. निपुण भारत अंतर्गत शिक्षकांची भूमिका ही सक्रिय मार्गदर्शक व मूल्यांकन करणारे अशी आहे. निपुण भारताचा लाभ कोणाला होतो? 1. फक्त शिक्षक, 2. फक्त पालक, 3. फक्त विद्यार्थी, 4. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, आणि 5. केवळ राज्य सरकार. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. निपुण भारताचा लाभ हा शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांना होतो. क्वेश्चन, निपुण भारत कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? 1. स्वच्छ भारत, 2. समग्र, 3. डिजिटल इंडिया, 4. आत्मनिर्भर भारत आणि 5. इंडिया. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. समग्र शिक्षा अभियान. निपुण भारत हा समग्र शिक्षा अभियान या उपक्रमाचा भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारतचे एक वैशिष्ट्य कोणते आहे? 1. केवळ खाजगी शाळांसाठी आहे, 2. केवळ ग्रामीण भागासाठी आहे, 3. सर्व मुलांसाठी आहे, 4. केवळ शिक्षकांसाठी आहे, 5. फक्त उच्च शिक्षणासाठी आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. निपुण भारताचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे निपुण भारत अभियान हे सर्व मुलांसाठी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, निपुण भारत योजनेचा संबंध कोणत्या क्षमतेशी आहे? 1. शारीरिक क्षमता, 2. आर्थिक क्षमता, 3. मूलभूत शैक्षणिक क्षमता, 4. सामाजिक क्षमता आणि 5. तांत्रिक क्षमता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. निपुण भारत योजनेचा संबंध हा मूलभूत शैक्षणिक क्षमता या क्षमतेशी संबंधित आहे. निपुण भारत योजनेत कोणते विषय मुख्य आहेत? 1. विज्ञान व गणित, 2. गणित व वाचन, 3. सामाजिक शास्त्र, 4. इंग्रजी आणि 5. संगणक. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. निपुण भारत योजनेत गणित व वाचन हे मुख्य विषय आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.